इथून देखील एक टफ फाईट, बिग फाईट पाहायला मिळेल. 3 स्टार वाज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. पंचांचा इशारा येतोय, मॅचला होईल सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्क वरती यावेळेस ओव्हर द विकेट हेमंत पाटील. लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिल्याच बॉल वरती खूप चांगला चेंडू पाहायला मिळालाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आपण पाहतो. अगदी ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल, जिथे कोणतीही संधी उपलब्ध नाहीये. फलंदाज स्वराज गवतेसाठी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. 5 षटकांची मॅच. पहिले षटक पॉवर प्ले 1 P1चं षटक मात्र आपण पाहतोय. 2 फिल्डर आहे 30 सर्कलच्या बाहेर, एक फिल्डर लॉंग ऑनला, एक फिल्डर अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र पाहायला मिळालाय. फुल टॉस बॉल होता, फटका चांगला. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाईल, एक टप्प्यावरती बॉल फेकला जाईल. त्या दरम्यान मिळेल एक सिंगल. त्या ठिकाणी ती बॅट्समन रिव्ह्यू आहे की भीमर साठी चेक करा. तिसरे पंच बॅट्समन रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचाने मात्र या ठिकाणी चेक केलंय. फेअर डिलिव्हरीचा इशारा पंचांचा आला. एक रन मात्र या चेंडूवरती जरूर मिळेल आणि अकाउंट ओपन होईल. बॅटिंग करत असतानाची छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाचं एक धाव फलकावरती जॉईंट होईल. बॅट्समन आता स्ट्राईक एंडला आपण धनेश गवतेला पाहतोय. विस्फोटक आक्रमक खेळाडू नेरे संघाचा. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाईल, तिथे मिळेल फक्त एक सिंगल. अगदी बॉलला फक्त हलक्यातनं ढकललं, स्टिअर केलं, जागा दाखवली होती. सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचली होती दोन्ही आकड्यावरती. 3 चेंडूनंतर 2 धावा. अगदी संत गतीनं, सावध गतीनं डावाची सुरुवात करत असताना धनेश आणि त्यानंतर स्वराज गवते या खेळाडूंना आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना गोलंदाजी मार्कवरती हेमंत. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. अगदी बॅकवर्ड शॉटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना जिथे डिरेक्ट हिट देखील झाला होता. डिरेक्ट हिट होत नाहीये, प्रयत्न चांगला होता, बॅकअप देखील चांगला पाहायला मिळालाय. फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या बरोबरीनं संघ पोहोचलाय तो 3 या आकड्यावरती. 3 धाव फलक्यावरती. अगदी पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे. या षटकामध्ये मात्र आक्रमण करण्याची गरज आहे. सुरुवात स्टार्ट चांगला देण्याची गरज असेल ती बॅटिंग करत असताना नेरे या संघाला. फलंदाज धनेशला आपण आता स्ट्राईक एंडला पाहतोय. फटका चांगला, बैठक स्ट्रोक पाहायला मिळालाय. ऑन साइडला सोनू भगत बॉल पर्यंत पोहोचेल. त्या दरम्यान थ्रो देखील झालाय, परंतु 2 धावा या वेगाने धावून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. अगदी धनेशच्या माध्यमातून हा बैठक स्ट्रोक आपण पाहिला. थोडा बसला होता, त्यानंतर बॉलला ऑन साइडला वळवला, परंतु सोनू भगत एक चालाक फिल्डर त्या ठिकाणी होता. चेंडूची फेकी उचली देखील चांगल्यारीत्या झाली आहे. त्यानंतर 2 रन्स मात्र जरूर मिळाल्या. 2च्या मदतीने संघ पोहोचला तो 5 या आकड्यावरती. काही चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. वॉटर डिलिव्हरी, काय वेग, प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. इथून पहिलं आणि बेमिसाल षटक गोलंदाज हेमंत पाटील या गोलंदाजाचा मात्र समाप्त होईल. पहिल्या षटकामध्ये ची छत्रपती क्रिकेट संघ नेरे या संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल ती 5 धावा विदाउट लॉस.
तो छत्रपती क्रिकेट संघ नेरे या संघाला फलंदाज स्वराज गवते बॅक टू द पवेलियन. मात्र डाऊन स्वराज गवते हा खेळाडू मात्र पवेलियन मध्ये परतला. त्यानंतर इनॅट नंबर 3 ला त्याची जागा सावरण्यासाठी आपण विकास पाठक या फलंदाजाला मात्र पाहतोय. राऊंड द विकेट संकेत भगत. ओ दांडी गोल. यावेळेस थोडंसं शफल झालंय. अगदी परफेक्टली बॉल मात्र स्टंप वरती हिट झाला आणि सलगचा हा दुसरा धक्का मिळतोय तो नेरे या संघाला. फलंदाज विकास पाठक बॅक टू द पवेलियन. बघत या गोलंदाजानं ऑन हॅट्रिक वरती, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती विकेट हॅट्रिक दाखल होईल का? पहिल्याच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. फिल्डर डाऊन दी बॉल. या ठिकाणी प्रेम प्रयत्न करत होता, अगदी दूरवरचा प्रवास करून प्रेम पाटील बॉल पर्यंत आला देखील, परंतु झेल त्याच्या हातातून मात्र ड्रॉप झाला. खऱ्या अर्थानं कॉलिंग नव्हती आणि या चेंडूवरती मिळाल्या त्या 3 धावा. बराच काल बॉल मात्र हवेत होता. अगदी सर्कलमध्ये असलेला फिल्डर आणि प्रेम पाटील मध्ये नसलेली कॉलिंग आणि त्यामुळेच दोघांच्या हाताला बॉल लागला देखील नाही. या ठिकाणी आपण पाहतोय की 3 धावा या चेंडूवरती धावून कंप्लीट केल्यात. पहिल्या बॉलवरती अकाउंट खातं ओपन झालं ते फलंदाज अर्जुन या फलंदाजाचं. धावसंख्या 3 ने वाढली, धावसंख्या पोहोचेल ती 8 या आकड्यावरती. धनेश गवते विस्फोटक खेळाडू मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. संपूर्ण मॅचची जिम्मेदारी आता धनेश गवते या खेळाडूवरती असेल, कारण सुरुवातीला 2 फलंदाज मात्र बाद झालेत, परंतु काय गोलंदाजी, काय दर्जेदार, काय क्वालिटीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अचूक टप्पा, परफेक्ट वेग, अगदी वेग प्रचंड आहे आणि लेंथ देखील चांगली आहे. त्याचमुळे आपण पाहतो धनेश गवते यासारख्या विस्फोटक खेळाडूच्या देखील बॅटला बॉल ब्रश देखील होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. 2 बॉल अजून या षटकातील बाकी आहेत. 2 बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका यायला हवाय. तो फटका आलाय का? इट्स अ प्रॉपर हिट. बॉल चला मिड विकेटच्या वरून धनेश गवतेच्या बॅटमधून हा मच निडेड षटकार येतोय तो नेरे या संघासाठी. 6. गवते सारख्या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही आहात. हे विस्फोटक फलंदाज, अशीच फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्वक पाहत असतो. आखू टप्पाचा बॉल, वॉटर स्ट्रोक, क्रिकेटचा मादक सौंदर्य कॉपी बुक स्टाईलला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला पाठवला. सीमारेषा पलीकडे शेवटच्या बॉलवरती हा दंदर करणारा चौकात गणेश गवतेच्या बॅटमधून 4 धावा.
संकटात असताना तयार नाहीये. अर्जुनच्या बाट मधून देखील बिगिट षटकार मात्र आपण पाहिला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 32 या आकड्यावरती. हो, यावेळेस मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, सिंगल रन वेगाने कंप्लीट, पहा फंबल झाले सोनू. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट, तिसरी रन कदाचित. वॉटर रनिंग, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. 3 धावा चित्तेच्या चपलाईने आणि हरण्याच्या गतीनं मात्र कंप्लीट केल्यात आणि दुसरी वेळेस 3 धावा मात्र कंप्लीट केल्यात. म्हणजे काय धावतायत मैदानावरती. 3च्या बरोबरीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 35 या आकड्यावरती. तीन धावा धावफलक्यावरती 35 वरती संघ पोहोचला. हो, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. वी शेप मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल रन फक्त पाहायला मिळेल. शेवटचा बॉल चांगल्या रित्या डिलिव्हर केलाय गोलंदाज हेमंतनं. सिंगलच्या बरोबरीनं 3 षटकाची होईल समाप्ती. अगदी 3 षटक संपलेत आणि अगदी 12च्या रन रेटनं या ठिकाणी नेरे संघ पोहोचला तो 36 या आकड्यावरती. चौथ्या षटकासाठी गोलंदाज निलेश पाटील आपल्याला गोलंदाजीच्या मार्क वरती पाहायला मिळतील. अनुभवी गोलंदाज, वाजी टीमचा एक लेजंड गोलंदाज आहे. पहिलाच बॉल हवेत मिस्टायमिंग झालंय. झेलची इनामी संधी आहे. ओ व्हॉट कॅच, ड्रॉप झाला. इथून असं पाहिलं होतं की कॅच असं वाटलं की हाताला लागला, झेल टिपला जातोय की काय, परंतु शेवटच्या क्षणाला झेल हातातून ड्रॉप झाला. फिल्डर संकेत भगत त्या ठिकाणी होते आणि झेल कोणत्या खेळाडूचा ड्रॉप झाला तर धनेश गवते या खेळाडूचा. ज्या फलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत बेमिसाल बॅटिंग मात्र चालू आहे. 10 बॉलवरती 23 धावांची विस्फोटक खेळ तो साकारतोय आणि त्या खेळाडूचा सोडलेला झेल हा निश्चितपणे डोकादुखी ठरेल ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. निलेश पाटील गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. ओर्थ विकेट आपण पाहतोय. सोडलेला झेल, यावेळेस मात्र फटका फसल्यासारखा वाटतोय. यावेळेस चुकी नाही आहे. फिल्डर सोनू भगत त्या ठिकाणी होता. एक सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला आणि बिग विकेट, मोठा धक्का नेरे संघाला. फलंदाज धनेश गवते बॅक टू दी पवेलियन. पवेलियन मध्ये परतला. नवीन शंकर जाधव आपल्याला पाहायला मिळेल. विचार केला गेला तर जे गोलंदाजी करत असताना हेमंत गोलंदाज त्यानंतर संकेतला जमलं नाही
ते एक लेजंड गोलंदाज निलेश पाटीलला मात्र करून दाखवलं. पहिलाच बॉल शंकर जाधवच्या बॅट मधून हा तडाखा, परंतु वॉट फिल्डिंग, 100% एफर्ट, 100% कमिटमेंट देत असताना फिल्डर आपण सोनू भगतला त्या ठिकाणी पाहतोय. अगदी उंचखोरा खेळाडू आहे, हाईटचा वापर त्याच्या माध्यमातून मॅच मध्ये केला जातो. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केली जाते. तिसरे पंच चेक करा, अगदी 6 आहे की बॉल सक्सेसफुल रित्या अडवला गेलाय. सिक्स नाही आहे, बॉल सक्सेसफुल रित्या अडवला गेला. काय कमिटमेंट, काय ती फिल्डिंग, एकदम दर्जेदार आणि एवन क्वालिटीची फिल्डिंग आपण सोनू भगतच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस टायमिंग चांगलं होत नाही. फिल्डर बॉल खेळली. विकेट नंबर 4, फलंदाज शंकर जाधव बॅक टू द पवेलियन. टोटल धावफलक्यावरती पाहायला मिळेल ती 40. 4 बाद 40. अगदी तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र चालू आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अगदी 3 गोलंदाजावरती झालेलं आक्रमण आणि त्यानंतर निलेश पाटील यांनी घेतलेली स्वतःवरती जिम्मेदारी सिद्ध करत असताना वेल एक्सपिरियन्स गोलंदाज, ओल्ड इज गोल्ड, अनुभवाची शिजोरी पाठी असणारा गोलंदाज आणि काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट आणि त्यात महत्वाची विकेट आहे ती धणेची. लॉफ करण्याचा प्रयत्न, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू बाद आल्या पावली माघारी परतवा, तो अजित गवते. आणखीन एक धक्का नेरे संघाला. के 40 या धावसंख्येवरती 5वा विकेट मात्र डाऊन झाला. अगदी धनेश जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत धावा बाट मधून त्याच्या देखील येत होत्या. त्याला 7 अर्जुनची देखील चांगली मिळाली आहे. परंतु जसा धनेश बाद झाला त्यानंतर स्ट्राईक एंड वरती कोणताही खेळाडू मात्र थांबायला तयार नाही आहे. अगदी सातत्यपूर्वक विकेटचं पतन मात्र चालू आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो गोलंदाज. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न. पंच आमच्या दिशेने वलटा इशारा देत आहेत की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा धाव, पहिली एक्स्ट्रा रन निलेश यांची मात्र खर्च होईल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 41. चला पुढच्या मॅचसाठी विनंती आहे. राजा राणी क्रिकेट संघ घोट आणि आई गावदेवी नेवाली बी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचं. शेवटचा बॉल 4थ्या षटकातील. ओ चेंज ऑफ पेस, यावेळेस दांडी गुल, डेफिनेटली बोल्ड झाला फलंदाज आणि विकेट हॅट्रिक देखील संपादित केली आहे ती लेजंड गोलंदाज निलेश पाटील यांनी. आणि या ठिकाणी आज 6वा धक्का मिळाला आहे तो फलंदाजी करणारा नेरे या संघाला.
4 ओव्हर नंतर नेरे संघाच्या आपल्याला पाहायला मिळते त्या 41 धावा धावफलक्यावरती. तत्पूर्वी आम्ही पुढील मॅचसाठी विनंती करतोय राजा राणी क्रिकेट संघ घोट आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी नेवाली बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये अर्थातच पहिली इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी या. शेवटचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती बॉलर आपण पाहतोय दिलीप पाटील. व यावेळेस मात्र अगदी नॉन स्ट्राईक एंडला विकेटची संधी होती परंतु थ्रो स्ट्राईक एंडला झाला होता आणि ही चूक थोडीशी झाली आहे. त्या ठिकाणी एक सिंगल रन होती, सिंगलचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती डबल धाव आली आहे, 2च्या मदतीने संघ पोहोचला तो 43 आकड्यावरती. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आहे, डेथ ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये अगदी बॅटिंग करत असताना 10-15 धावा घेणे गरजेचे असतील नेरे या संघाला, कारण अपोजिट 3 स्टार बाजी टीमचा जर विचार केला गेला तर चांगले बॅटिंग लाईनअप आहे त्यांची. इथून मात्र घुटना टेकून हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. लाजवाब गोलंदाजी दिलीप पाटील गोलंदाजीच्या मार्क वरती. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. डेट ओव्हर अगदी कशा प्रकारे हातलायची ते मात्र सांगत असताना 2 चेंडू तर चांगला लेंथ वरती टाकलेत. या ठिकाणी स्ट्राईक एंडला फलंदाज आपण अर्जुनला पाहतोय. दांडी गुल, व्हॉट अ बॉलिंग, काय गोलंदाजी, परफेक्टली ब्लॉक हॉल पाहायला मिळालाय. फलंदाजाकडे कुठलीही संधी कुठलंही उत्तर नव्हतं आणि फलंदाज मात्र बाद. हा 7वा धक्का नेरे या संघाला. वरती संघ पोहोचला. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. नवीन बॅट्समन आता स्ट्राईक एंडला देवा पाटील याला आपण पाहतोय. अगदी 7 विकेट गेल्यात. 8व्या आणि 9व्या क्रमांकाची जोडी मात्र मैदानात आहे. यावेळेस मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. अगदी चेंडू येण्याच्या अगोदर बॅट मात्र फिरवली गेली होती. हलक्या गतीने चेंडू गोलंदाज दिलीप पाटील यांच्या माध्यमातून डिलिव्हर करण्यात आलाय. अगदी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन युक्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. डेथ ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे, परंतु या षटकामध्ये हाणामारी मुळीच करू दिली नाहीये त्यांनी. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा खोलात टाकलेला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट. सोनू त्या ठिकाणी तैनात आहे. एक चालाक फिल्डर आपण बाजी टीमचा मात्र पाहतोय. सिंगल पेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावा संख्या पोहोचेल ती 44 आकड्यावरती. उर्वरित आपण पाहतो आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. अगदी 50 धावांच्या जवळ 50 धावा जर कंप्लीट करायच्या असतील तर या बॉलवरती एक 6 येणं गरजेचं आहे. ओ डेफिनेटली, व्हॉट अ स्ट्रोक, कॉम्बॉक्सच्या वरून इट्स अ बिग अँड ह्यूज 6. शेवट अतिशय चांगल्या फटक्याने गोड केलं जात आहे. ते फलंदाज चिन्मय पाटीलच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. पहिल्या सत्राचा खेळ संपला. प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करत असताना नेरे संघानं 30 बॉलवरती 5 षटकामध्ये बनवल्यात त्या 50 धावा आणि इथून 30 बॉल आणि विजयासाठी 3 स्टार वाजे या संघाला 51 धावा संख्येची गरज. चला घोट टीमचे कॅप्टन टॉस साठी आलेले आहेत. नेवाळी बी टीमचे कॅप्टन चला टॉस साठी लगेच जर या. नेवाळी ब टीमचे कॅप्टन चला टॉस साठी त्वरित यायचं आहे. आता आपण टॉस करणार आहोत.
सन्मान्य आदरणीय कृष्णाप्पा गौडा साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. चला प्लीज गोट टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नवाळी बी टीमचे कॅप्टन, चला आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज लगेच टॉससाठी यायचं. भरपूर विलंब झाला, भरपूर वेळ आपण घेतला. चला टॉससाठी या. सन्माननीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता टॉस केला जातो आहे. नेवाळी बी आणि राजा राणी गोट या दोन टीमच्या दरम्यान आता नाणेफेकीचा कौल इथून मात्र उडवला जाणार आहे. कृष्णाप्पा गौडा साहेबांच्या उपस्थितीमध्ये चला या. नेवाळी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का आपण बघितलं तर राजा राणी घोट असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. नाणेफेकीचा कौल देखील इथून मात्र आपण उडवणार आहोत. नाणेफेकीचा कौल साहेबांच्या उपस्थितीमध्ये कृष्णाप्पा गौडा साहेबांच्या उपस्थितीमध्ये या मॅचचा आपण टॉस करतोय. पाहूया नाणेफेकीचा कौल कॉल कोण करणार. यस घोट टीमचे कॅप्टन कॉल करतात. कॉल आहे टेल आणि हेडला. टॉस जिंकला निर्णय काय असणार. फिल्डिंग करू आम्ही. स्पर्धेमध्ये खेळते आयोजन कसं वाटलं आणि या आयोजनाबद्दल काय बोलाल. आयोजन खूप छान आहे, आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल हार्दिक फिल्डिंग करत असताना 5 ओव्हरची मॅच समोरच्या टीमला आपण किती धावांपर्यंत थांबवाल. नक्कीच 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. गोट टीम सुद्धा चांगली टीम आहे आणि आपल्या टीममध्ये काही चेंजेस आपल्याला बघायला मिळतील का. आहेत खूप सारे चेंजेस आहेत समजले. विश ऑल द बेस्ट. आपल्यासाठी टॉस किती इम्पॉर्टंट असतं आणि आपण जर टॉस जिंकला असतं आपला निर्णय काय असता. क्षेत्ररक्षण घेतलं असतं आम्ही पण, परंतु आता आपल्या बाट्याला बॅटिंग आली आहे आणि 5 ओव्हरची मॅच समोरच्या टीमला आपण किती धावांचं टार्गेट द्याल. 60 ते 65 धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. विश ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेणार नाही या मॅचसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. आपण बघताय ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 जिथे मात्र क्रिकेटचा घमासान क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस रात्र हा या स्पर्धेचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो, जिथे आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा भरपूर आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं खरं तर या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत ऐकूया कॉम बॉक्समध्ये. तिथे मात्र पुन्हा एकदा जॉईन होतील अर्थात लवेश सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सुनील सर. आपण पाहतोय ऑन स्क्रीन पहा अद्विक इंटरप्राइजेसचे सर्वा वैभव दादा ढवळे यांच्या माध्यमातून खरं तर टुर्नामेंटला आणि शिवकर टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करूया. अगदी ते देखील मॅचला एन्जॉय करत आहेत. वैभव दादा ढवळे यांच्या माध्यमातून टुर्नामेंटला शुभेच्छा आल्या आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतो अद्विक एंटरप्राइजेस इंजिनिअरिंग अँड सिव्हिल कंडक्टर एक आदर्श व्यक्तिमत्व वैभवशाही ढवळे साहेबांसहित आगमन होणार आहे. बायकरमॅन पुरस्कार म्हणून ज्यांचं नाव आदर्शानं घेतलं जातं. स्ट्रक्चरल स्ट्रेटनेटिंग, त्यानंतर स्ट्रक्चरल रिहॅबिलेशन, स्ट्रक्चरल ऑडिट, मायक्रो कॉन्सर्टिंग, कॉलम जॅकेटिंग, इंटर लॉक, पॉवर ब्लॉक या संपूर्ण कामामध्ये आपण पाहतोय. मग त्यामध्ये प्लंबिंग असेल, हे सर्व कॉन्ट्रॅक्ट्स ते घेत असतात आणि त्यांचं आपल्याला थोड्याच वेळामध्ये आगमन पाहायला मिळणार आहे. ज्यांचा आपण पाहतोय मोठा कटआउट आहे आणि त्याचा संघ देखील आपण पाहतो जो क्वालिफाय झालेला तो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सारा शिवकर संघ खेळतोय आणि थोड्याच वेळामध्ये आपल्याला वैभवदादा ढवळे यांची एक दमदार एंट्री पाहायला मिळणार आहे. येस वेलकम बॅक. जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया सेकंड सत्रामध्ये. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम नेरे बी ने खरं तर बनवल्या 50 धावा आणि 51 धाबांचं
टार्गेट सेट केले 3 स्टार वासे या संघासमोर. कशा प्रकारे धावसंख्येचा प्रवास राहील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, दिलीप आणि संकेत अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा अगदी इनसाइड आउट चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये अगदी चांगला झेल घेतलाय आणि पहिला करार झटका बॅटिंग करत असताना 3 स्टार बाद संघाला फलंदाज दिलीप बाद. झालेला आहे. जो जो प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेतोय त्यांच्यासाठी आयवा झेलसाठी प्रेक्षक कमाल कॅशसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. यस, क्या बात आहे. त्याचीच कमी होती पहा. प्रेक्षकांसाठी देखील इथे आयवा कॅचसाठी आपण पाहतो 300 रुपयाचं कॅश प्राइज लावलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल. आपण पाहतोय खरं तर पहिल्या फेरीतील तिसरा सामना 3 स्टार वाजे विपक्ष नेरे दोन टीम दरम्यान. नेरे टीमने बनवले होत्या 50 धाबा, 51 धाबींचं लक्ष ठेवलं असताना टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर इथे दिलं होतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन देवा पाटील ने खरं तर दिलीप या खेळाडूला तंबूच्या आसऱ्याला पाठवले. आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडल चषक 2025 हे शानदार दमदार पर्व आपण एन्जॉय करत आहोत. अगदी आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील ही सेकंड रात्र आपण पाहतो या टुर्नामेंट मधली आणि पहिल्या फेरीतील एप्रिलमधील तिसरी मॅच वाजे विपक्ष नेरे हा सामना एन्जॉय करायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यज्ञेश पाटील. कशा प्रकारे खेळ करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. गोलंदाज तयार. यावेळी देखील इनसाइड आउट करून मारण्याचा प्रयत्न. कॅप शॉट सिलेक्शन. दूरवरून खेळाडू येतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार होईल. येतोय चौकार. त्याला खेळाडूला इजा झाली असेल तर पहा. फर्स्ट एड बॉक्स असेल तर त्वरित घेऊन जायचंय. अगदी लॉंग चेस होता. वायडिश लॉंग ऑफ म्हणून अगदी काउ कॉर्नरच्या तिथून चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये आउटफील्डमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. खेळाडूला इजा जाणवली का? याच इट इज ओके. चेंडू फरार होते पहा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी प्रयत्न चांगले राहिले परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. तिथे 4 धावा मिळाल्या आणि 4 धावेच्या मदतीने इथे मात्र अकाउंट ओपन केलं जाते. बॅटिंग करत असताना 3 स्टार वाजे या संघात 4 धावेंनी. चार धावा फलकावरती. यज्ञेश पाटीलने खदर पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आला. गोलंदाज तयार. पहिलं षटक घेऊन देवा पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी अगदी गुटना टेक असा फटका सजवायचा होता परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. हा चेंडू सरळ विसावला तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. टोटल 10.25च्या सरासरीने 2 धावा करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना 3 स्टार वाजे संघाला टोटल 51 धाबींचा प्रवास कशा प्रकारे राहील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील. गोलंदाज देवा पाटील पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. 1 चौकार आपण इथे पाहतो आणि धावसंख्या 4 या आकड्यावर 1 बाद. यावेळी ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा येतोय. सचिन कोळी सरांचा इशारा येतोय की हा बॉल वाईट बॉल असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. टोटल 5 धावा फलकावरती. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो प्रशांत फडके सर आपण पाहतो. डोंगऱ्याचा पाडा तसेच सांडे पालकर सरांना देखील आपण पाहतो. मॅन फ्रॉम केवाले आणि सचिन कडू सरांना आपण खरं तर आजच्या रात्रीमध्ये इथे पाहत आहोत. अगदी चांगली पंचांच्या भूमिका त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. इथे मात्र धावा कंप्लीट केला त्या म्हणजे टोटल 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने आमचे साथी गुणलेखक प्रतीक आम्हाला सांगतायत की टोटल 7 धावा फलकावरती लागलेले आहेत. 1 बाद अशी सुरुवात राहिली. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अगदी पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिले ती म्हणजे देवा पाटील या गोलंदाजाची. सोनू भगत सारखा खेळाडू. याच दरम्यान आपण पाहतोय अनिल शेठ पाटील, साई बोरवेलचे सर्व मोहितदा पाटील नेरे आणि अमित गावते नेरे यांच्याकडून नेरे संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. अगदी ऑन साइडला चेंडू भिरकावून दिला. नो चान्स ऑफ द फिल्डर. कॅप शॉट सिलेक्शन. बॉल लाईन. दॅट्स अ 4. येस दिसे.
एवढेच आहे. तर आम्ही प्रेक्षकांना विनंती करू पहा ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूला बघा प्रेक्षक आहेत रिलिंगच्या आतमध्ये. त्या सर्व आम्ही प्रेक्षकांना विनंती करू की आपण रिलिंगच्या बाहेर थांबा पहा, कारण बाउंड्री लाईन आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय की रेलिंगच्या अगदी बाहेर तुम्ही थांबते. यस, थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 3 स्टार बाजे संघ जाऊन पोहोचलाय टोटल 11 या आकड्यावरती. एक बाद अशी सुरुवात. आता सलामीला आलेला बॅट्समन सोनू भगत ऑन स्ट्राईक खेळताना पाहिला. संकेत भगत, माफ करा, संकेत मैदानाच्या आतमध्ये. अखूट टप्प्याचा चेंडू दिशा दाखवले. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करा. चेंडू जातोय सरळला सीमा रेषा पलीकडे. येतोय संकेतच्या बॅटमधून हाताळा चौकार. अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन चंद्रालय ते आपण पाहतो अगदी रेडनेस आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय अगदी WTC लाईव्हच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू बराच काल हवेमध्ये. डाऊन दी फॉल. फिल्डर येईल का? नो मॅच प्लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी 3 फिल्डर खरं तर चेंडूच्या खरं तर जेलच्या अवतीभोवती होते, परंतु तिथे मात्र चुकी होते. तू घेऊ का मी घेऊ अशी चूक मैदानाच्या आतमध्ये करत असताना हे 3 फिल्डर आपण पाहतो. आणि झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. तर फलंदाज संकेत भगत या खेळाडूचा धावा कंप्लीट केला या चेंडूवरती 2 आणि 2 धाब्याने धाव संख्या पुढे जाते. टोटल 17 धावा धाव फलकावरती. हा झेल किती महत्वाचा होता हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. अगदी सोपा झेल होता, परंतु कॉलिंग खराब राहिले फिल्डिंग डिपार्टमेंटमधून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला क्लिअर करण्याचा प्रयत्न संकेत भगतचा सफल राहिला आहे. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू तैनात होता, तिथे मात्र फक्त मिळाली 1 धाव. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा संत गतीने पुढे जात असताना टोटल 18 धाबा धाव फलकावरती. 3 स्टार वाजे संघाला जी सरासरी गाठायची होती ती अद्याप मैदानाच्या आतमध्ये गाठत असताना आपण 3 स्टार वाजे संघ आपण पाहतो. आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे बी हा संघ लढत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मातब्बर संघ ए पोलच्या खरं आजच्या रात्रीमध्ये लढती आपण एन्जॉय करत आहोत. आणि पहिल्या फेरीतील तिसरी फ्रेश मॅच जिथे 3 स्टार वाजे आणि नेरे बी या 2 टीम दरम्यान हा सामना आपण मध्ये अगदी हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे 19 धावा. अगदी चांगलं कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथून 2 फलंदाज करत असताना आपण सध्याच्या घडीला पाहतो. संकेत भगत आणि यज्ञेश पाटील मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे संघाला गरज आहे तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना गोलंदाज तयार. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अजित गवते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना इथे मात्र चेंडू ऑन साईडला भिरकवला. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू त्यांना चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त मिळेल 1 धाव. क्विक सिंगल इथं पूर्ण केले ते अगदी फेकी चांगली राहिली फिल्डरच्या माध्यमातून आणि तिथून मात्र 1 धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 20 ऑन अ बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी शेवटचा बॉल षटकाचा अजित गवते गोलंदाजी मार्कवर. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं तिथून मात्र झेल पुन्हा एकदा ड्रॉप होते. खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नेरे 20 संघडून आपण सध्याच्या घडीला पाहतोय. आणि अशा रीतीनं षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस टोटल बॅटिंग करत असताना 3 स्टार बाजे संघ जाऊन पोहोचला 21 धावा 1 बाद. आता समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल आणि 30 धावेची गरज. थँक्यू व्हेरी मच. डीजे हंसिका यांच्या माध्यमातून आपण हे सुमधुर गीत ऐकलात.
अगदी चांगलं सॉन्ग त्याच्या माध्यमातून प्ले केलं जाते. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंचं मन तल्लीन करण्याचं काम डीजे मास्टरच्या माध्यमातून इथे केलं जाते. टोटल 2 षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर टोटल 21 धावा फलकावरती. आता येणारे 18 बॉल 30 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास पाठक वरती पहिल्या चेंडू बॉल केला जातोय. चेंडू ऑन साइडला विरकवलाय. चेंडू जाईल सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय शानदार षटकार. तर यज्ञेश स्क्रीन वरती खरं तर आपल्याला पाहायला मिळतं ओगले कंपनीचे सनग्लासेस. इथे जर का आपण बघितलं तर जो फलंदाज 50 धावा अर्धशतक या स्पर्धेमध्ये कंप्लीट करतो तर त्याला ओगले कंपनीचे जबरदस्त सनग्लासेस देऊन खरं तर तनिष हो क्या बात है. लगातारचा दुसरा चेंडूवर अटॅक केला जातोय. चेंडू जातोय फाईन लाईक रिझन मध्ये. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. यज्ञेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हात अडका. शानदार चौकार. सर्व अंकुश दादा शेळके आणि संकल्प क्लासेसचे आकाशदादा शेळके यांच्या वतीने ओगले कंपनीचे सनग्लासेस आपल्याला पाहायला मिळतात. जो खरं तर फलंदाज अर्धशतक झळकावतोय त्याला आपण या ओगले कंपनीचे ओरिजिनल सनग्लासेस देऊन खरं तर सन्मानित करणार आहोत. एक 50 मारा. हे सनग्लासेस घेऊन जा. ओ टू कॉम्बॉक्स. यस क्या बात है. अगदी ओरिजिनल ब्रँडेड ओकले चे सनग्लास आपण पाहतो. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर विकास पाठक वरती हल्ला बोल केला. अगदी घुटना टेक असा फटका सजवायचा होता यज्ञेश पाटील या फलंदाजाला. तिथून धावा कंप्लीट केला. 2 क्विक टू सिंगल मैदानाच्या आतमध्ये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांकडून. संकेत भगत आणि यज्ञेश पाटील सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना खरं तर ज्या प्रकारे संघाला गरज होती त्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळण्याचं काम इथून 2 फलंदाज करत असताना आपण पाहतो. अगदी सध्याच्या घडीला 24 धावा वरती यज्ञेश पाटील एक मॅरेथॉन इनिंग साकारत असताना आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. यावेळी देखील बॅट्सविंग चांगला पाहायला मिळाला. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. हा चेंडू निर्धाव फेकला जातो. या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल टीम नेरे संघाला. इथून धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील याच्याकडे लक्ष मात्र इथून गोलंदाजांना द्यावं लागेल. कारण धावा आपण पाहतो धाव फलकावरती सहजरित्या तर जलद गतीने धावा येत आहेत. यावेळी देखील पहा घुटना टेक. अगदी उंची जास्त लांबी मिळेल का. यस इट्स अ हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा दर्जेदार स्ट्रोक. यज्ञेश पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. इथे पहा प्रेक्षकांनी झेल घेतलेला आहे. आमच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात आकाश शेळके आणि संदीप पालकर सर आपल्याला पाहायला मिळतात. जे खरं तर ओकले कंपनीचे सनग्लासेस आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ज्यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केलेले आहेत. आणि जो फलंदाज 39 धावा खरं तर अर्धशतक झळकावतो त्यांना आपण या ओकले कंपनीचे सनग्लासेस देऊन खरं तर सन्मानित करणार आहोत. चला आयोवा कॅच कोणी घेतलाय त्या प्रेक्षकांनी त्वरित यायचंय. 12 बॉल 12 धावेची गरज आहे. पहा टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 39 लागलेत. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. तर मी प्रेक्षकाला विनंती करतो ज्या खेळाडूने अगदी स्क्वेअरला कॅच घेतला पहा त्या प्रेक्षकाने त्वरित यायचे. 300 रुपयाचा आयोवा कॅच खरं तर आज लावलं होतं आणि 300 रुपये तुम्हाला इथून देण्यात येतील.
चला मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. 12 चेंडू 12 धावेची गरज. लेग पाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. अगदी ओकले कंपनीचे शानदार गॉगल्स आपण इथे पाहतो. ज्या जो खेळाडू 50 धावा कंप्लीट करेल त्या खेळाडूला नक्कीच ओकले गॉगल तिथून देण्यात येईल. 11 बॉल आणि 11 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतो स्वराज गवते मैदानाच्या आतमध्ये. 14 षटक घेऊन वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 14 षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. स्वराजला मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील. इथे मात्र चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज गवते टिपलाय चेल आणि संपलाय खेळ. यज्ञेश पाटील या खेळाडूचा फलंदाज बाद. चला बा आयवा आपण 300 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येतोय. अण्णा यांच्या शुभ हस्ते आपण 300 रुपयाचं कॅश प्राइज देतोय. अगदी गडगे सरांचा एक प्रश्न आहे की आयवा झीलचे जे नामांकन मिळालं नाही, आता तू या पैशाचं काय करणार आहेस? काही ना काही. मगाशी काहीतरी मी ते TIN ऐकलं होतं. तर गोलंदाज तयार. सोनू भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अगदी हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केला. फाईन लेग रिझर मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू होता त्याला बीट करून चेंडू अगदी घरंगला सीमा रेषा पलीकडे येतोय. सोनूच्या बॅट मधून हा चौकार. फिल्डिंगचा फायदा बॅटिंग करत असताना 3 स्टार बाजी संघाला जरूर मिळाला. अकुट टप्प्याचा चेंडू शॉट ऑफ लेन. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेमध्ये. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. धक्का क्रमांक बॅटिंग करत असताना 3 स्टार बाजी संघाला तिसरा. सोनू भगत सारखा मोहरा गारत. सोनू भगत सारखा खरं तर खेळाडूला बाद केलं. गोलंदाज स्वराज गवते या खेळाडूनं अगदी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केले. स्वराज गवते या गोलंदाजाने टोटल 4 चेंडू स्वराज गवतेने टाकले आणि 2 विकेट्स महत्वपूर्ण त्या खेळाडूला मिळाले. त्यामुळे या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करण्याचं काम स्वराज गवते याच्या माध्यमातून जरूर केलं. ते टोटल धावा संख्येचा विचार केला 44 धावा धाबा फलकावरती. आता आज येणारे 8 बॉल आणि अजूनही 7 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्वराज गवते याचा पुढचा चेंडू अगदी हुक करण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र अतिशय चांगला झेल घेतला जातोय. शॉट फाईन लेग रिझर मध्ये लगातारचा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना 3 स्टार बाजी संघाला. हे देखील पाहणं गरजेचं. लगातार 2 विकेट्स घेऊन म्हणजे त्या षटकामध्ये 3 विकेट्स घेऊन स्वराज गवतेने टीम नेरेसाठी खरं तर या मॅच मध्ये कमबॅक
करून दिलेला आहे. गोलंदाज तयार. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडूला एक्झिक्यूट करायचा होता परंतु बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये आणि अशा रीतीने 4 षटकाची वेळी समाप्ती. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 44 धावा 4 बाद. आता येणारे 6 बॉल आणि 7 धावेची गरज. गणेश यांच्या माध्यमातून केलं जाते त्याचं देखील स्पर्धेच्या वतीनं सरचं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये शिरकाव केलाय ते म्हणजे टीम नेरेने. लगातार 2 विकेट म्हणजे मागील षटक खरं तर कमबॅक केलं स्वराज गवते या गोलंदाजाने. 3 विकेट्स महत्वपूर्ण खरं तर परतावले, तंबूच्या आसरला पाठवलं सिस्टर बाजे संघाच्या फलंदाजांना. आता येणारे 6 बॉल 7 धाब्याची गरज. इथून एखादा मोठा फटका आला तर विजय महोत्सव साजरा करेल सिस्टर बाजे संघ आणि एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये मजबूत पकड करण्याचं काम इथून नेरे टीम करेल. गोलंदाज तयार. अगदी सेकंड स्पेल मध्ये विकास पाठक मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक घेऊन आलाय. 6 बॉल 7 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज सामना आपण सध्याच्या घडीला इथे पाहत आहोत. गोलंदाज तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमा पार. दॅट्स अ 4. थँक्यू. या मॅच मध्ये पूर्णपणे खरं तर ही मॅच खुली केली जाते. फलंदाज आपण पाहू शकाल संकेत भगतच्या बॅटमधून हा चौकार आला. अधिक गॅपमध्ये चेंडू ढकलला. आता येणारे 5 बॉल आणि 3 धाब्याची गरज. इथून डॉट चेंडू फेकावे लागतील विकास पाठक या गोलंदाजाला. या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे तर चेंडूमध्ये नियंत्रण, ॲक्युरेसी, लेंथ अगदी चांगली ठेवावी लागेल गोलंदाज विकास पाठक या गोलंदाजाला. 5 बॉल 3 धाब्याची गरज. अगदी ओव्हर द विकेट. स्लोअर वन टाकला, पिक करू शकला नाही फलंदाज संकेत भगतला. चकवा देणारा हा चेंडू आपण सध्याच्या घडीला पाहिला. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. कहाणी मी पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळते. येणारे 4 बॉल 3 धाब्याची गरज. इथून एखादा विकेट मिळाला तर मॅचमध्ये नेरे टीम कमबॅक करेल यामध्ये तीन मात्र शंका नाहीये. 4 बॉल 3 धाब्याची गरज. पुन्हा एकदा विकास पाठक गोलंदाजीसाठी सज्ज. ओव्हर द विकेट. हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे तिथे. 1 बाउंड चेंडूची अडवणी केली. चेंडू फेकेल तोपर्यंत 2 धावा. कलेक्टिंग खराब राहिली विकेट किपरच्या माध्यमातून. चेंडू पकडला असता तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावं लागलं असतं तंबूच्या आसऱ्याला. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं. तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण असेल. येणारे 3 बॉल 1 धाब्याची गरज. मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग फिल्डिंग सजवत असताना कॅप्टन आपण पाहतो. आता 3 बॉल 1 धाब्याची गरज. 1 धाव कशा रीतीने तर पूर्ण केली जाईल. आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं बेलवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अजय पाटीलने 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड केली होती. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं तेवढंच चुकीचं ठरू शकतं. 3 बॉल 1 धाब्याची गरज. एखादा डॉट बॉल आला तर फलंदाजांवरती प्रेशर निर्माण करण्याचं काम विकास पाठक जरूर इथून करताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. चांगला चेंडूची हतलणी केली होती परंतु तिथे मात्र कलेक्टिंग खराब राहिले. विकेट किपर करतोय चुकी आणि चुकीचा फायदा बॅटिंग करताना 3 स्टार बाजे संघाला मिळतोय आणि विजय संघ ठरतोय 3 स्टार बाजे. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे. चांगला खेळ तुम्ही देखील सादर केला परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट मधून चुका झाल्या त्याचा फायदा 3 स्टार बाजे संघाने उचलला आणि तिथून मात्र सामना जिंकला वाजे या टीमने. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण इथे देणार आहोत.